तुम्ही चिंता नका करू सर, तुम्हाला जो हवा जसा हवा तसा टॅटू काढला जाईल. अरे माझ्या टॅटूची चर्चा पूर्ण फिल्म इंडस्ट्री मध्ये आहे. अरे खूप फिल्म स्टारचे टॅटू काढले आहेत मी. तुम्ही फटाफट डिझाईन्स पसंत करा. हो ते हो हो हो. फ्रेंड्स, मी तर पूर्ण बॉडीवर टॅटू काढणार आहे. समोसा, भेळ, मसाला डोसा, वडापाव. ए गोळ्या ए मेनू कार्ड. आपण हॉटेलमध्ये नाही आलोय बाबा. काय जरा शांत राहा. हे बघा, आम्हाला सगळ्यात स्वस्त आणि चांगले टॅटू दाखवा. अहो सर, तुम्ही आधी टॅटू सिलेक्ट करा, मग पैसे ठरवू. भिडे अंकल, तुम्ही एक काम करा, तुम्ही ॲनाकोंडाचा टॅटू काढून घ्या. हा कोण? अहो ॲनाकोंडा, जगातला सगळ्यात मोठा साप. किंवा मग तुम्ही चायनीज ड्रॅगन काढून घ्या. नाहीतर अरे तुम्ही ही खोपडी काढून घ्या ना. ही इथे मस्त, एकदम मस्त वाटेल. टप्पू, आपल्याला नवरात्रीचा पवित्र सण साजरा करायचा आहे, कोणाला घाबरवायचं नाहीये. हे बघ, आम्हाला असा टॅटू काढायचा आहे जो बघून समोरचा खूप प्रसन्न होईल, खुश होईल आणि लग्नासाठी लगेच हो बोलेल. इन शॉर्ट, आम्हाला स्वस्त, सुंदर पण टिकाऊ टॅटू नकोयत. आणि हो अंकल, आम्ही टप्पू सेना आहोत. आम्हाला असा टॅटू काढायचा आहे ज्यामुळे एकता दिसेल, म्हणजे ज्यामुळे आमची मैत्री दिसून येईल. वा, काळजी करू नका मुलांना, होऊन जाईल. या बसा. नाही नाही, आता इथे नाही बसायचंय. खरं तर आम्ही गोकुळधाम सोसायटी मधून आलो आहोत. मी आत्माराम तुकाराम भिडे, गोकुळधाम सोसायटीचा एकमेव सेक्रेटरी आहे. काय आहे, सोसायटीमध्ये आणखी बरेच लोक आहेत, त्यांना पण टॅटू काढायचा. तर तुमच्या बरोबर तुम्ही आणखी 7-8 आर्टिस्टना घेऊन आलात तर बरं होईल. हो हो, नक्कीच आणा, म्हणजे कोणाला काही कळतं कामा नाही एकमेकांच्या टॅटू विषयी. ठीक आहे, मी माझ्या मित्रांना घेऊन तुमच्या सोसायटीत येईन. मी आणि माझे मित्र असे टॅटू काढू की बघणारे बघून चकित होतील. आता मला पण टॅटू काढण्याचा वेगळा उत्साह वाटायला लागलाय. आज एकदम मजा येणार आहे. गरबा, दांड्या आणि टॅटू. मजा येईल भिडे. आज तर खूप मोठी गोष्ट झाली आहे. टप्पूच्या पप्पांनी बापूजींना जबरदस्त सरप्राईज दिले. काय आहे, इथे मुंबईवरून दरवर्षी आशापुरा मातेचे भक्त मातेच्या मठात जातात. हो, सायकलवर बसून थेट कचपर्यंत. हो, तर आई, ते सगळे भक्त आज आमच्या गोकुळधाम सोसायटी मध्ये आले होते. आणि बापूजींनी त्यांना हिरवा झेंडा दाखवला आणि मग त्यांनी त्यांच्या यात्रेची सुरुवात केली. आई, खूप मज्जा आली. आणि आई, माहितीये, या सरप्राईज मुळे खुश होऊन बापूजींनी टप्पूच्या पप्पांना खानदानी पगडी भेट दिली. आणि माहितीये आई, बापूजींनी मला पण गिफ्ट दिलं. काय माहितीये, लक्ष्मी मातेची मूर्ती. हो आई, बापूजी मला सून नाही, मुलगी मानतात. खरंच मी खूपच नशिबाने की अशा घरात माझं लग्न झालंय. हो, काय आता बघ ना, आज तर आमच्या सोसायटीमध्ये धम्माल येणार आहे एकदम. काय आहे, आज आम्ही गरबा बरोबरच टाउटू पण काढणार आहोत. अगं टाउटू आई, ते असं हातावर गोंधन करतात ना, असं हिरवी हिरवी टपली असते आणि चित्र बनवतात. हो बरोबर आहे, फॅशन फिरतच असते, आली जुनी फॅशन. हो आई, मला पण समजत नाहीये कोणता टाउटू काढू. तुझ्या मनात काही टाउटूची आयडिया आली ना तर मला सांग. बाय बाय. काय बोलत होतीस आईशी? ते आम्ही सगळे सोसायटी मध्ये टाउटू करणार आहोत ना, त्याविषयी बोलत होते. टाउटू म्हणजे? टाउटू मराठीमध्ये गोंधन बोलतात ना, ते शरीरावर वेगवेगळ्या प्रकारची चित्र बनवतात, असं काहीतरी. अगं तो टवटू नाही, त्याला टटू बोलतात. ओ सॉरी. पण दया, ही तर मस्त बातमी सांगितलीस तू. गरब्याबरोबरच टट्टू काढायला मज्जा येईल. बघच तू, हा कच्ची माणूस असा टट्टू काढेल की बघतात सगळ्यांचे डोळे मोठे होतील. आणि मग आपण दोघं जोडीने असा गरबा करू. ए हालो, ढिंगटा टिकडा ढिकडा टिकडा ढिंगटा टिकडा ढिकडा टिकडा. तू गरबा क्वीन आणि मी टट्टू किंग. पण टपूचे पप्पा, आपण काय टाउटू काढणार? विचार करावा लागेल. काहीतरी अशी जबरदस्त गोष्ट काढायला लागेल की बघताच सगळे बोलतील की टट्टू असावा तर असा असावा.
नाहीतर नसावा. नो. पण त्याआधी टट्टू काढणारा कलाकार पण शोधावा लागेल ना दया. अहो तुम्ही चिंता करू नका. टप्पू सेना टावटू कलाकार शोधायलाच गेलीये. सगळ्यांसाठी वेगवेगळे टावटू कलाकार येणार आहेत. चला मस्त. मग आता फक्त काय टट्टू काढायचा तेवढाच विचार करायचा आहे ना. नाही नाही तिकडे कुठे, इकडे आहे. सॉरी. घ्या. हो बोला बोला नट्टू काका. नाही शेठजी, नट्टू काका नाही, बागा बोलतोय. हो बोल बागा. शेठजी तुम्ही कुठे आहात? घरी आहे. का? का म्हणजे? नाही म्हणजे आज तुम्ही दुकानात नाही येत आहात? बापूजींचा फोन नाही आला कशासाठी? की मी दुकानात येत नाहीये म्हणून? नाही अच्छा तर नट्टू काकांना केला असेल. नाही शेठजी, जर नट्टू काकांना फोन केला असता तर त्यांचा मला वडनगर वरून फोन आला असता. नट्टू काका वडनगर मध्ये आहेत? विसरला शेठजी, तुमच्याकडूनच तर सुट्टी घेऊन नट्टू काका वडनगरला गेले. ते कुलदेवीची पूजा करायची आहे ना. हो सॉरी सॉरी मी विसरलो. ते तर दरवर्षी जातात ना. हो ठीक आहे चल मी थोड्या वेळात येतो. पोचतो बागा. हो शेठजी, जर तुम्हाला यायचं असेल तर या, नाहीतर मी दुकान सांभाळेनच. नक्की सांभाळशील? का शेठजी, तुमचा माझ्यावर विश्वास नाहीये का? अरे विश्वास तर आहे पण ते काय आहे आज इथे सोसायटी मध्ये गरब्याची जबरदस्त तयारी चालू आहे. ते गरब्या बरोबरच टट्टू पण काढणार आहेत ना. टट्टू? ते डोंगरावर चढायला कामाला येतात ते वाले टट्टू का? अरे ते टट्टू असतात. हे टट्टू ते नाही का शरीरावर ते चित्रविचित्र चित्र काढतात ते काय बोलतात झुंदणा. ओ अच्छा शेठजी, टॅटू. हो तेच. अरे वा, ही तर खूपच मजेशीर गोष्ट आहे. हो तर त्याच्याच तयारीसाठी मी घरी थांबलो आहे. ओ अच्छा, काही हरकत नाही हा शेठजी. हो तर मग काही काम असेल तर मला फोन कर. ठीक आहे? हो शेठजी. ओके. टप्पूचे पप्पा सांगा ना, आपण काय टावटू काढायचं ज्याने आपली वट वाढेल? विचार करूया. विचार करा. हाय. अरे बबिताजी या ना. बबिताजी तुम्ही तर भुलेश्वरला गेला होता ना शॉपिंग करायला. हो मी जाऊन पण आले. हो फटाफट जाऊन आलात. अय्यर भाऊ काही रॉकेट मध्ये बसून घेऊन गेले होते. या बबिताजी, अय्यर भाऊ या बसा या ये दया ये. वा बबिताजी कपडे खरेदी करून घेऊन आलात. दयाबाईंनी खूप सुंदर कपडे मिळालेत. मला वाटतं सगळ्यांना आवडतील. अरे काय बोलताय बबिताजी, सवालच नाही. तुम्ही कपडे खरेदी करून आणलेत आणि कोणाला पसंत नाही येणार असं होऊच नाही शकत. हा हो ना दया? हो बरोबर आहे. बबिताजींची पसंत तर एकदम A1 असते. फक्त एकच चुकीची निवड केली. कोण त्या? काय? नाही मला वाटलं की तुला काही बोलायचं आहे. नाही काही नाही. हे घ्या जेठाजी, हे तुमच्यासाठी आहे. आणि दयाबाईंनी हे तुमचे. हो मस्त आहे रंग हा बबिताजी. आणि हे बापूजी आणि टप्पूसाठी. थँक्यू. वेलकम. जबरदस्त पसंत आहे तुमची बबिताजी. मला तर माझे कपडे खूप आवडले. जाडालाल, तुझे कपडे मी पसंत केले आहेत. तुम्ही? हो का? नाही करू शकत? हे बबिताजी ते मस्करी करतात जेठाजी. सगळे कपडे मीच सिलेक्ट केले. हो तोच तर मी विचार करत होतो. अय्यर भवानी काठेवाडी कपडे सांगड बसतच नव्हती. म्हणजे खरंच वाटत नव्हतं. पण मस्त कपडे आहेत. हो ना दया? बबिताजी, आज महिला मंडळाच्या मीटिंग मध्ये आम्ही सगळ्यांनी ठरवलंय की रात्री गरबा खेळायला सगळे टावटू बरोबर येणार. दया टावटू नाही टट्टू. जाडालाल, टट्टू नाही टॅटू. काही हरकत नाही. ऍक्च्युली आम्ही नोटीस बोर्डवर वाचलं. मला वाटतं ही खूपच मस्त आयडिया. खूप मजा येईल. मग तुम्ही काय काढून घेणार बबिताजी? सॉरी जाडालाल, हे तुला नाही सांगू शकत. नाही अय्यर भाऊ, मी तुम्हाला नाही विचारत आहे, बबिताजींना विचारतोय. जाडालाल, कोणी कोणालाही विचारू देत. कोणालाही कोणी काही सांगायला नको. जेठाजी ऍक्च्युली ते बरोबर बोलतात. आधीच सांगितलं तर काय मजा येणार. मला वाटतं ते सरप्राईज असेल तर बरं होईल. अरे हो, टप्पूचे पप्पा
सरप्राईज वरून मला काय? आठवलं, आज तुम्ही बापूजींना सरप्राईज दिलं आणि बापूजींनी खुश होऊन तुम्हाला पगडी घातली. ही गोष्ट मी आईला सांगितली तर आई सुद्धा एकदम खुश झाली आणि आईने लगेचच तुमचं नवीन नाव ठेवलं. नंतर दया. आता बबिताजी अय्यर भाऊ आले आहेत, जरा कॉफी वगैरे बनवून आण. जा 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 जा. दया बहिणी कॉफी नको. तुमच्या आईने जेठालालचं काय नाव ठेवलं ते सांगा. वीर पगडीवाला. हा? काय पागडीवाला? वीर पागडीवाला. वीर पागडीवाला. कसा वाटेल वीर पागडीवाला? बबिता कसं नाव आहे? वीर पागडीवाला. अय्यर भाऊ, तुम्ही इतके हसताय का? हे तर खूप मानाचं नाव आहे, वीर पगडीवाला. सॉरी बबिता, निघूया. ते टॅटू काय काढायचं ते पण ठरवायचं आहे. हो ऍक्च्युली आम्ही निघतो मग आता. बस निघतात बबिताजी. तसंही बबिताजी टप्पूसेना टावटू काढणाऱ्या कलाकाराला घेऊनच येत असेल. आज तर आपण सगळे असे तयार होऊया ना की धम्माल झाली पाहिजे. एकमेकांचे टावटू बघून सगळे चकित होणार आहेत. आजची रात्र तर रंगीत असेल. खूप सारी मस्ती. बोला श्री आंबे मात की जय. हा टॅटू आर्टिस्ट डॅनी आहे. हॅलो सर. लवकर सांग ना कोणता टॅटू काढायचा टॅटू काढण्याआधी मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे. बघा, खरं तर मी लोकांना इंजेक्शन देतो, पण मला सुईची खूप भीती वाटते. मी टॅटू नाही काढणार. अरे हंस, काही नाही होणार. मी यांच्याशी बोलले, हे सुयांचा वापर नाही करणार. डोंट वरी, मी असं टॅटू काढेन की तुम्हाला कळणार सुद्धा नाही की टॅटू कधी काढून झाला. मी याने टॅटू काढणार, असं वाटेल की मोरपीस फिरतय. बरोबर. हे बघा, याने. द्या तुमचं, मला हात द्या ना. हो, हात पुढे कर हंस. बघा, सो सिंपल. अरे सुरू तरी करू द्या. अरे हंस, सांभाळून. काय टॅटू तरी बनवू द्या. हंस, काय करतोयस? अरे शांत हो, शांत हो, काळजी करू नकोस हंस. हे बघ, तुझा टॅटू काढायचा आहे, माझा टॅटू काढायचा आहे, आपल्याला तयार पण व्हायचंय, उशीर होईल. हो, पण मला खूप गुदगुदल्या होत आहेत. अच्छा ठीक आहे, एक काम करूया. मी टॅटू काढून घेते, तू बघ मी कसा कंट्रोल करते ते. ठीक आहे? ओके. सोपं आहे. सिंपल, आता कळेल तुला. शांत हो, ठीक आहे? तुम्ही माझ्यासाठी एक मस्त टॅटू काढ. हंस, बघ आता. काही नाही होणार. अरे थांबा. अरे अरे सॉरी. तुम्ही हसत राहिलं तर टॅटू कसा काढणार मी? तयार आहे. रोशन, वेळ खूप कमी आहे. तू ठरवलंस का की तू कोणता टॅटू काढणार आहेस ते? आणि आपल्याला तयार पण व्हायचंय. ओय सोनिये, मी खूप ना कन्फ्यूज झालोय. ओय, मला समजतच नाहीये की कोणता टॅटू काढू. ओय, टॅटू जो आहे ना तो एकदम वेगळा, कमाल, शानदार, अप्रतिम असला पाहिजे. हाय रोशन, तू 4 टॅटू काढणार? ओय, तुझ्या प्रेमात तर 4 काय 40 टॅटू काढेन मी. रोशन, तू एक काम कर, तू हार्टवर हे लिहून टाक, मी शेरडील सरदार. ओय सोनिये, तू पण कमाल करतेस यार. अगं, जितके पण सरदार आहेत ना ते शेर दिलंच असतात. हे लिहायची काय गरज आहे? हे ऑलरेडी खरंच आहे यार. त्याचे खरंय. ओय सोनिये, मी एक काम करतो, इथे या हातावर आहे ना मी आपल्या गाडीचा टॅटू काढतो आणि इथे लिहून घेतो. वाईट नजर टाकशील तर तुझं तोंड काळ होईल. आणि तू एक काम कर, आपल्या हातावर लस्सीचा ग्लास काढून घे. ओय, पण लस्सीचा ग्लास भरलेला नसला पाहिजे, रिकामा असला पाहिजे. काय ना की तू जेव्हा गरबा खेळशील ना तेव्हा लस्सी सांडून जाईल ना. काय बोलतोयस तू? ओय, खूपच भोळी आहेस तू सोनिये. अगं, मस्करी करतोय म्हणजे नवीन आयडिया येतील आपल्याला. हे बघा, मी विचार केलाय की मला कसा टॅटू काढायचा आहे. माझा टॅटू सगळ्यात छान असला पाहिजे. तुम्ही असा टॅटू काढा की जो बघून कुमारिका मुली माझ्याकडे येऊन मला म्हणतील, पत्रकार पोपटलाल सर, प्लीज प्लीज माझ्याशी लग्न करा. हो नक्की. थँक्यू. तसं रागवू नका, पण तुम्ही आतापर्यंत लग्न का नाही केलं? ते माझं लग्न झालंय आणि मला 2 मुलं पण आहेत. हे बघा, आपण इकडच्या तिकडच्या गोष्टी नाही केल्या तर जास्त बरं होईल.
आपण फक्त टॅटू काय काढायचा यावर लक्ष देऊया. पण सर, इकडच्या तिकडच्या गोष्टी तर तुम्ही करताय, मी नाही. सॉरी. ठीक आहे, काही हरकत नाही. बरं, मला आता हे सांगा, तुम्हाला कसा टॅटू बनवायचा आहे? मी आंतरराष्ट्रीय पेपर तुफान एक्सप्रेसचा वरिष्ठ युवा पत्रकार आहे. माझं व्यक्तिमत्व समोर येईल असा जबरदस्त टॅटू काढा. आजकाल लेटेस्ट टॅटू आहे 3D टॅटू. तुम्ही 3D टॅटू बनवा. तू माझ्यासाठी टॅटूचे डिझाईन चूज कर. बबिता, मी तर निवडेनच, पण तू आधी माझ्यासाठी टॅटूचं डिझाईन निवड. मी पण निवडेन तुझ्यासाठी, पण तू माझ्यासाठी आधी निवड. बबिता, लेडीज फर्स्ट, पहिले तू निवड. अरे, तुम्ही जर असं एकमेकांना विचारत राहिला तर टॅटू कधी बनवणार? सॉरी. हो. अय्यर, आपला टॅटू एकमेकांबरोबर मॅच झाला पाहिजे. येस, मेड फॉर ईच अदर. हे मीट फॉर इच अदर वरून एक आयडिया आली. माधवी, कोणी विचारही केला नसेल असा टॅटू काढायचा आहे. पण आता मी गोकुळधाम सोसायटीचा एकमेव सेक्रेटरी आहे, तर माझा टॅटू पण एकमेव असायला हवा ना. आणि आपल्यासारखा टॅटू कोणाचाच असता कामा नये. तर काय काढू शकतो मी? तुम्ही गोकुळधाम सोसायटीचे एकमेव सेक्रेटरी आहात, तर सगळीच्या सगळी गोकुळधाम सोसायटी बनवली तर? पूर्ण सोसायटी? हो. टॅटू? बरी आहेस ना? 4 विंग, ABCD विंग, शिवाय गार्डन, मंदिर. अरे कुठे कुठे काढू? पूर्ण शरीरावर काढावा लागेल टॅटू. नाही माधवी, आपल्याला काहीतरी वेगळा विचार करावा लागेल. एक मिनिट. काय बरं? एक आयडिया आहे. काय? म्हणजे तुम्ही असा टॅटू बनवाल ना, तर तुमची छाती गर्वाने फुलेल. मराठी माणसाचं नाव मोठं होईल, नाही? हो, काय आयडिया दिलीस माधवी. सगळे बघत बसतील. चला सुरू करूया टॅटू काढायला. अरे वा तारक, तुम्ही टॅटू काढायला सुरुवात पण. हो. दाखवा तरी. अरे नाही, एक मिनिट. नाही, दाखवू शकत नाही. सरप्राईज आहे. सरप्राईज मला पण? हो. बायको आहे मी तुमची. टॅटूच्या बाबतीत बायको वगैरे काय नाही भाऊ, सरप्राईज. मला असं म्हणायचंय की सगळ्या दुनियेला सरप्राईज. आणि दुनियावाले जेव्हा हे बघतील तेव्हा त्यांना मजा येईल. तसं तुझ्यासाठी माझा एक सल्ला आहे. तू कारल्याचा टॅटू बनव अंजली, सूट करणार तुझ्यावर. मिस्टर तारक मेहता, कारला पण चांगलंच असतं. अच्छा? तुम्ही चिंता करू नका. मी विचार केला आहे की मी कोणता टॅटू काढणार आहे. तू विचार पण करतेस? हो. बघा मिस्टर तारक मेहता, माझा टॅटू ना तुम्हाला आणि पूर्ण सोसायटीला एवढा आवडेल की सगळे बघतच राहतील. भाऊ, मला कोणता तरी असा टॅटू काढायचा आहे ज्याने पूर्ण गोकुळधाम सोसायटी मध्ये आश्चर्याची लाट उसडेल. बघताच लोक चक्कर येऊन पडतील. जर अशी गोष्ट असेल तर तुम्ही तुमच्या शरीरावर असा टॅटू काढून घ्या. काय ना, मी तुमच्या चेहऱ्यावर वाघाचा चेहरा तर काढेन आणि पूर्ण शरीरावर काढून पायापर्यंत येऊन त्याचे शेपूट संपेल. खूप छान वाटेल. अरे नको, हा तर खूप मोठा टावटू आहे. टपूचे पप्पा, एवढा मोठा टावटू तुम्ही सगळ्यांना दाखवणार कसा? हो तेच. अरे भाऊ, मला माझ्या एवढा टॅटू नको आहे. छोटासा, पण काहीतरी मजेदार एखादा त्यात असेल तर दाखवा. ठीक आहे, काही हरकत नाही, मी अजून दाखवतो. टपूचे पप्पा, तुम्ही असा टॅटू काढा ज्याने तुम्हाला फायदा पण होईल. फायदा म्हणजे? म्हणजे तुम्ही तुमचे 2 गाल आणि एका कपाळाचा उपयोग करा. एक कपाळ? कपाळ सगळ्यांना एकच असतं. हो. बघा, तुम्ही टावटूची सुरुवात कपाळापासून करा. नवरात्री आणि दसऱ्याच्या मुहूर्तावर गडा इलेक्ट्रॉनिक्स मधून खरेदी करा आणि टीव्ही आणि फ्रीज वर भारी